अतिशय महत्त्वाच्या 30 किचन टिप्स. टिप नंबर 1, तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर दुधामध्ये बडीशेप घालून प्या. त्यामुळे गुडघेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. टिप नंबर 2, टोमॅटोचा सूप डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अशक्तपणा येत नाही आणि शरीर स्वस्थ राहते. टिप नंबर 3, भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर कोमट पाणी घालून पीठ मळा. यामुळे भाकरी थापताना फाटणार नाही. टिप नंबर 4, सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा. त्यामुळे ते काळे पडणार नाही. टिप नंबर 5, पुरी लाटून घ्या आणि 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पुरी तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही. टिप नंबर 6, इडली डोसाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्यांमुळे इडली डोस्याचे पीठ जास्त आंबत नाही. टिप नंबर 7, लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे. टिप नंबर 8, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री 2 चमचे तांदूळ पाण्यात भिजत घाला आणि ते सकाळी मिक्सरला वाटून घ्या. त्यामध्ये ॲलोवेरा जेल, बदाम तेल घालून 1 मिनिट मिक्स करावे. तयार झालेली क्रीम ही रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावी. यांनी सुरकुत्या कमी होतील. टिप नंबर 9, रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे भिजवून सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. टिप नंबर 10, जास्त तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. टिप नंबर 11, हाडे अशक्त असल्यास सोयाबीनचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. टिप नंबर 12, पाण्यात ओवा, बडीशेप किंवा जिरे टाकून उकळा. हे पाणी प्या. याने गॅस, पचन त्रास हा कमी होतो. टिप नंबर 13, दुर्वा वाटून ओल्या कपड्यामध्ये बांधून ते डोक्यावर ठेवल्याने डोळ्यांची जळजळ व डोळ्यांचे दुखणे कमी होते. टिप नंबर 14, रोज किमान 10 मिनिटे कोब्रा पोज केल्याने मणक्याची हाडे स्ट्रेच होऊन त्याने उंची वाढते. टिप नंबर 15, नेहमी आरोग्यपूर्ण राहायचं असेल तर रिफाईंड तेलाचा वापर करणे बंद करा किंवा कमी करा. कारण यामुळे गुडघे खराब होणे आणि हृदयविकारासारख्या समस्या निर्माण होतात. त्याऐवजी जेवणात देशी तुपाचा वापर करावा. टिप नंबर 16, लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने मूत्रपिंड स्वच्छ राहते आणि दगड होण्याची शक्यता कमी होते. टिप नंबर 17, दात दुखत असल्यास लवंगचे तेल कापसाच्या बोळ्याला लावून ते दातामध्ये घट्ट धरा. दात दुखणे थांबेल. टिप नंबर 18, जर घरात सूर्यप्रकाश येत नसेल आणि तुम्हाला हाडे कमकुवत होण्याची चिंता वाटत असेल तर सकाळी उठल्यानंतर शेवग्याचे पाणी प्या. टिप नंबर 19, जर तुम्हाला हातपाय बधीर होण्याची समस्या असेल तर 1 चमचा मध आणि लिंबाचा रस हा 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळून 40 दिवस प्या. टिप नंबर 20, बकरीचे दूध प्यायल्याने शरीरातील ॲलर्जी दूर होते. टिप नंबर 21, खोकला जुना झाल्यास भिजवलेले मनुका मधात घालून खा. टिप नंबर 22, अचानक जुलाब होत असतील तर
भात शिजवताना त्यात थोडे जास्त पाणी शिजवा. जास्तीचे पाणी काढून घ्या. त्यात पाव चमचा सैंधव मीठ, 1 चमचा खडीसाखर व थोडा लिंबाचा रस मिसळून हे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यायल्याने जुलाब थांबून अशक्तपणा देखील कमी होतो. टीप नंबर 23. थंड आंबा खाल्ल्याने पाठदुखी पूर्णपणे नाहीशी होते. टीप नंबर 24. उपवासाला खाल्ले जाणारे रताळे बीटा कॅरोटीन नावाच्या अँटीऑक्सिडंटने पुरेपूर असतात. रताळे खाल्ल्याने त्वचा तरुण होते. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते, तसेच ते फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करतात. टीप नंबर 25. वारंवार आजारी पडत असाल तर रोज सकाळी उपाशीपोटी जिरं पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. त्यामध्ये तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात असतात. जिरा पाण्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती ही मजबूत होते. टीप नंबर 26. खोकल्याची उबळ येत असल्यास डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खूप फायदा होतो. टीप नंबर 27. ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ, शेंगदाणे खावेत. तसेच आहारामध्ये बीट, सफरचंद, गाजर यांचा समावेश करावा. टीप नंबर 28. ब्लॉकेजेस नष्ट करण्यासाठी रामबाण उपाय. दररोज 1 पेरू व 2 संत्री नक्की खा. याने मोठ्या प्रमाणात शरीराला व्हिटॅमिन सी मिळते आणि सर्व नसांमध्ये ब्लॉकेजेस हे नष्ट करते. टीप नंबर 29. गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर खोबरेल तेलामध्ये मिसळून पोटावर हलक्या हाताने मसाज करावा. याने खाज येणं थांबेल. टीप नंबर 30. फळं धुण्यासाठी नेहमी बेकिंग सोडा आणि विनेगर यांचा वापर करा, जेणेकरून त्याच्यावर फवारलेले केमिकल्स हे पूर्णपणे निघून जातील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.